नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि इतिहासामधील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहत. हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती, ग्रामसेवक भरती या राज्यामध्ये होणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या दृष्टिकोनातून हे प्रश्न काढलेले आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधला पहिला प्रश्न फ्रेश प्रश्न असा आहे, भीमा यांनी रामजी बाबा यांना एकूण किती मुले होती? तर 14 मुले होते. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, बळीराजांच्या आजोबांचे नाव काय? प्रल्हाद. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, राष्ट्रपिता ज्योतिबा यांचे शिक्षण किती होते? तर 7वी होते. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक चौथा, रयत शिक्षण संस्था ही कोणत्या महामानवाने स्थापन केली? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक पाचवा, संभाजी राजांनी लिहिलेला एक संस्कृतमधला एक ग्रंथ कोणता? या ठिकाणी बुद्धभूषणम. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक सहावा, संभाजी राजांचा वयाच्या कितव्या वर्षी मृत्यू झाला? 32व्या वर्षी झाला. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक सातवा, विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या साली मिळाला? बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर 1990. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य होईल. प्रश्न क्रमांक आठवा, जगामध्ये सर्वात पहिली लोकशाही कोण निर्माण केली? या हा पर्याय या ठिकाणी योग्य होईल. तथागत गौतम बुद्ध यांनी निर्माण केली. प्रश्न क्रमांक 9, शिवाजी महाराज हे स्वतःचे आद्य गुरु कोणाला मानत होते? याचे योग्य उत्तर जिजाई आणि संत तुकाराम. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 10, जगाच्या शिल्पकारामध्ये डॉक्टर आंबेडकर यांचा कितवा क्रमांक लागतो? या ठिकाणी चौथा. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 11, भगतसिंग यांना फाशी झाली तेव्हा त्यांचे वय किती होते? 23 वर्ष होते. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 12, उजव्या बाजूला लकवा मारल्यामुळे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी डाव्या हाताने एक ग्रंथ लिहिला, त्याचे नाव काय? सार्वजनिक सत्यधर्म. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 13, विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या दिवशी केला? 21 मार्च 1927. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 14, विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर यांनी ओबीसी समाज बांधवाच्या हक्क अधिकारांसाठी संविधानात कोणत्या कलमाची निर्मिती केली आहे? कलम 340. एक हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 15, सच्ची रामायण हा ग्रंथ कोणत्या महामानवाने लिहिला आहे? पेरियार रामास्वामी. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 16, भीमाईची समाधी कुठे आहे? या ठिकाणी सातारा. बी हा पर्याय ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 17, सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती कोणत्या पौर्णिमेस व कोठे झाली? या ठिकाणी वैशाख बुद्धगया. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 18, सोनबा बाबासाहेबांसाठी आयुष्यभर पाण्याचा माठ घेऊन कोणत्या ठिकाणी उभा होता? पनवेल. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 19, प्राथमिक शिक्षणाचा कायदा प्रथम कोणी व किती साली केला? शाहू महाराजांनी केला. 1917 मध्ये केला. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 20, तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे पहिले प्रवचन कोठे झाले? सारनाथ येथे झाले. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21, बाबासाहेबांनी जहाजात किती हजार ग्रंथ बुडाले? बाबासाहेबांचे जहाजात किती हजार ग्रंथ बुडाले? 37,400 ग्रंथ बुडाले बाबासाहेबांचे जहाजामध्ये. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22, बुद्ध परिनिर्वाणानंतर पहिली धम्म सांगती किती महिन्यांनी झाली? याचं योग्य उत्तर 4 महिन्यांनी झाली. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे वृत्तपत्र केव्हा सुरू केले? 1920 साली केले. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24, राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक समाज स्थापना कोणत्या दिवशी केली? 24 सप्टेंबर 1873 मध्ये केली. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25, तिळगुळ घ्या गोड गोड बोला ही म्हण कोणाची आहे? क्रांतिज्योती सावित्री यांची आहे. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 26, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचे लग्न कोणत्या साली झाले? 1840 साली झाले. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27, ओबीसी समाजाला हक्क अधिकार मिळत नाही म्हणून त्यासाठी बाबासाहेबांनी कायदेमंत्री पद केव्हा सोडले? बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. 1951 मध्ये बाबासाहेबांनी ओबीसी समाजाला हक्क अधिकार मिळत नाही म्हणून मंत्रिपदाचा कायदेमंत्रीपदाचा त्याग केला. 1951 मध्ये. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28, संत गाडगेबाबा यांचा मृत्यू
कोणत्या दिवशी झाला? याचं योग्य उत्तर 20 डिसेंबर 1956 बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 29 राष्ट्रपती ज्योतिबा आणि सावित्री यांनी मुलींसाठी पहिली शाळा कोणत्या साली काढली? याचे योग्य उत्तर 1848 साली काढली. हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30 विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा कधी केली? याचं योग्य उत्तर 13 ऑक्टोबर 1935 बी हा येवला मुक्कामी बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केली. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 31 तुकडोजी महाराज यांचा राष्ट्रसंत म्हणून प्रथम कोणी गौरव केला? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांचा राष्ट्रसंत म्हणून गौरव केला. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 32 अस्पृश्यांच्या राजकीय मागणीसाठी कोणी कडाडून विरोध केला? मोहनदास गांधी यांनी कडाडून विरोध केला. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 33 बाबासाहेबांनी लंडनला जाताना 15-20 दिवस बोटीत ग्रंथ वाचवण्यासाठी ग्रंथांच्या किती पेट्या घेतल्या? 4 पेट्या ग्रंथाच्या घेतल्या होत्या बाबासाहेबांनी. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 34 भगवान बुद्धांचे 3 रत्न कोणते? बुद्धं शरणं गच्छामि, बुद्ध धम्म संघ. हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 35 बुद्ध परिनिर्वाणानंतर एकूण किती धम्म सांगती झाल्या? तर याचं योग्य उत्तर 6 धम्म सांगती झाल्या. हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 36 त्रिपिटक या बौद्ध धम्मग्रंथाचे किती भाग पडण्यात आले? याचं योग्य उत्तर 3 भाग पडण्यात आले त्रिपिटक ग्रंथाचे. हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 37 शिकवा, चेतवा, संघटन करा हा संदेश कोणी दिला? डॉक्टर आंबेडकर यांनी दिला. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य होईल. प्रश्न क्रमांक 38 शाहू महाराजांनी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची पुनर्स्थापना केव्हा केली? याचं योग्य उत्तर 11 जानेवारी 1911 केले. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 39 छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक कोणत्या दिवशी झाला? याचं योग्य उत्तर 24 सप्टेंबर 1674 शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक झाला. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 40 विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर यांना जन्म कोण्या गावी झाला? विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर यांचा जन्म कोणत्या गावी झाला? तर महू या गावी झाला, मध्य प्रदेशामध्ये. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य होईल. प्रश्न क्रमांक 41 छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते? 19 फेब्रुवारी. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 42 14 मे हा कोणता दिवस आहे? 14 मे हा कोणाचा जन्मदिवस आहे? या ठिकाणी संभाजी महाराजांचा जन्मदिवस आहे. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 43 नानकचंद हा बाबासाहेबांचा कोण होता? टायपिस्ट होता. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 44 सम्राट अशोक हा बौद्ध अनुयायी केव्हा झाला? इसवी सन पूर्व 260 झाला. हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 45 विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर यांनी ते यांच्या 3 गुरुपैकी दुसऱ्या क्रमांकावर कोणाला गुरु मानले? या ठिकाणी संत कबीर. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 46 ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाहाला कोणत्या सालापासून सुरुवात केली? 1864 विधवा पुनर्विवाहाला सुरुवात केली. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 47 ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद केव्हा खुला केला? 1868 केला. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 48 बाबासाहेबांनी आपला कोणता ग्रंथ ज्योतिबा फुलेंना अर्पण केला? तर शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ बाबासाहेबांनी ज्योतिबा फुलेंना अर्पण केला. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 49 सिद्धार्थ गौतमाने ध्यान साधनेचे शिक्षण कोणाकडून घेतले? या ठिकाणी भारद्वाज ऋषी यांच्याकडून. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 50 भारतीय राष्ट्रध्वजात किती रंग आहेत? या ठिकाणी 4 रंग भारतीय राष्ट्रध्वजात आहेत. 4 हा पर्याय. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. भारतीय राष्ट्रध्वजात किती रंग आहेत? तर 4 आहेत. भारतीय राष्ट्रध्वजात 3 रंग आहेत. हा पर्याय या ठिकाणी योग्य होईल मित्रांनो. हा पर्याय या ठिकाणी योग्य होईल. तर मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला असेल. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण हे प्रश्न महापुरुषाविषयी आहे, इतिहासातील आहे, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. हेच प्रत्येक राज्यामध्ये कोणतीही एक्झाम असो या एक्झामला हेच प्रश्न येणार आहेत. तर मित्रांनो
सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. नमस्कार. उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.